नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या मशीन पाहत आहे ह्या मशीन आहे ॲग्री पॉवर टोकन यंत्र। यात 4 प्रकारच्या मशीन आहे। एकंदरीत 4ही प्रकारच्या मशीनच्या क्वालिटी मी तुम्हाला दाखवणार आणि कोणत्या प्रकारची मशीन परचेस करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी विकत घ्यायला पाहिजे मार्केटमधून हे सुद्धा सांगणार। याच्यात काही बारकावे असतात ते लक्षात घ्या। पहिले आता हे स्टील मटेरियल तुम्हाला दिसत आहे आणि हे जे आपला टीथ आहे, दात आहे मशीनचा, हे पण स्टीलचं मटेरियल दिसत आहे। पण फरक बघा काय आहे, ह्या स्टीलचं मटेरियल जे आहे याला लोहचुंबक चिपकते, म्हणजे हे लोखंड आहे आणि याला चिपकत नाही। ठीक आहे, याला चिपकत नाही म्हणजे हे स्टील आहे। आता जर स्टील आहे तर काय होणार, मातीत जेव्हा आपण पेरणी करू तेव्हा थोडीफार ओल असते, तर त्यावेळेस याला जंग लागणार नाही, हे गंजणार नाही। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, भारतात सध्याच्या परिस्थितीत ज्या मशीन मिळतात ह्या मशीन जनरली 3.5 इंच दाताच्या मशीन जास्तीत जास्त फेमस आहे। परंतु महाराष्ट्रात 3.5 इंच खोलीवर बियाणं पेरून जमत नाही, म्हणून आपण 2.5 इंच खोलीची याची ॲडजस्टमेंट आहे। हे 2.5 इंच खोलीवर पेरल्या जाणार। त्यानंतर याला डीप बोर्ड म्हणतात। याच्याने काय होणार की आपल्या पेरणीची खोली आणखीनच कमी होणार। ठीक आहे, ज्यांना सोयाबीन पेरायचं असते, कमी डीपमध्ये पेरायचं असते, त्यावेळेस ही कॅप काढायची आणि हे डीप बोर्ड लावायचं, म्हणजे दाताची लांबी कमी होणार आणि कमी जागेवर। आता इथे तुम्हाला ते डीप बोर्ड लावून दाखवते। त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, हे जे सीड रोलर आहे, सीड रोलर भारतात सर्वप्रथम आपण 13 सीड रोलर देतो। या सीड रोलरची संख्या 13 आहे। आपण जे मशीनसोबत सीड रोलर देतो 13 सीड रोलर देतो। यामध्ये विशेष म्हणजे जर एक सीड रोलर मी तुम्हाला दाखवलं तर सूर्यफूलच्या पेरणीसाठी सुद्धा, सूर्यफूलच्या टोकनसाठी सुद्धा ह्या प्रकारचे सीड रोलर येतात। त्यानंतर 13 प्रकारचे सीड रोलर आपण मशीनसोबत देतो आणि 6 प्रकारचे सीड रोलर जे आहे परत हे तुम्ही घेऊ शकता जर वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे तुम्हाला पेरायचे असेल तर। हे जे 13 प्रकारचे सीड रोलर आहे याच्यात 20 ते 25 प्रकारच्या बियाण्याची पेरणी होऊ शकते। महाराष्ट्रात जेवढेही पिकं आपण घेतो, कांदा, तीळ, मोहरी, हे बारीक बियाणे सोडून, परंतु या मशीनमध्ये शेतकऱ्यांनी मोहरीसुद्धा पेरलेली आहे, सक्सेसफुल पेरलेली आहे आणि आम्हाला त्याचे व्हिडिओसुद्धा पाठवलेले आहे आणि ते व्हिडिओ आम्ही ॲग्री पॉवरच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकलेले आहे। आता या मशीनची खासियत काय, तर हे पॉलीकार्बोनेट मटेरियल आहे, नायलॉन टाईप मटेरियल असते, प्युअर मटेरियल असते। याच्यात तुम्ही हे मशीन उचलून फेकली तरी तुटत नाही, रिव्हर्स ओढली तरी तुटत नाही। सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये ज्या मशीन सध्याच्या परिस्थितीत आहे त्या मशीन रिव्हर्स ओढल्या तर तुटतात आणि या बाजूला बेरिंगमधून तुटतात, ह्या बेरिंगमधून या बाजूनं तुटतात। ठीक आहे, तर हे कॉमन प्रॉब्लेम सध्याच्या परिस्थितीत मार्केटमध्ये जे मशीन आहेत त्या मशीनला आहे। पण आपली मशीन रिव्हर्स ओढली तरी तुटणार नाही आणि सरळ ट्रॅक्टरला झुंपून, म्हणजे 2-2, 3-3 लोक काय करतात, तर ट्रॅक्टरला मशीन बांधतात, इथे बांधतात आणि 3 माणसं त्याच्या मागे राहते आणि मशीन चालतात। आता मशीनचा त्यावेळेस स्पीड वाढतो। नेमकं मटेरियल कसं बनलेलं असते की माणसाच्या चालण्याच्या स्पीडवर ह्या मटेरियल बनलेलं असते। तर त्यामुळे हे मॅन्युफॅक्चरर कंपनीला हे गोष्ट माहितीच नाही की ह्या शेतकरी ट्रॅक्टरला सुद्धा, म्हणजे शेतकरी हे जुगाड करतात, ट्रॅक्टरला सुद्धा ह्या मशीन झुंपतात, त्या गोष्टी आम्हाला माहिती आहे। म्हणून आम्ही काय केलं, पॉलीकार्बोनेट मटेरियल आहे आणि याच्यावर ॲरेसुद्धा आहे। या ॲरेमध्ये काय होणार, आता हे किती सेंटीमीटर MM चे ॲरे आहे जर आपण पाहायला गेलो तर जवळपास हे 5 mm 7 mm चे ॲरे याच्यावर आम्ही टाकलेले आहे। ठीक आहे, हा एक प्रकार आणखी एक्स्ट्रा आपण वाढवलेला आहे याच्यात। त्यानंतर ही मशीन जे सध्या तुम्ही पाहता, ही मशीन मार्केटमध्ये खूप प्रचलित आहे। गेल्या 3 वर्षापासून वेगवेगळ्या कंपनी हे मशीन विकतात। आपल्या कंपनीचं नाव ॲग्री पॉवर आहे। वेबसाईटवर ही मशीन उपलब्ध आहे, तुम्ही दिलेल्या नंबरवर फोनसुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याजवळ आणखी 3 प्रकारच्या मशीन आहे, त्या म्हणजे बियाणे आणि खत पेरणी। याच्यामध्ये समस्या काय आहे, तर 9 इंच, 11 इंच, 13 इंच एवढंच अंतर खत आणि बियाणे पेरणी यंत्रात होऊ शकते। ठीक आहे, ह्या यंत्रात आता जे मार्केटमध्ये ह्या मशीन येतात, तर याचा जो खताचा जो बॉक्स आहे हा 14 किलोचा आहे आणि बियाण्याचा बॉक्स हा 3 ते 4 किलोचा आहे। मार्केटमध्ये ज्या मशीन दिसतात तुम्हाला, हेच बॉक्स या बाजूला आहे, म्हणजे 3 किलो बियाणे आणि 3 किलो खत फक्त बसणार। त्यामध्ये काय होणार की बियाणं आपली कपाशी लागवड करता करता आपली यातली कपाशी संपत नाही, पण खत संपते, म्हणून वारंवार थांबावं लागते। त्यासाठी आपण काय केलं, तर मोठा ड्रम 14 किलोचा ड्रम तयार केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर
याच्यामध्ये ट्रान्सपरंट बॉक्स येणार. सध्या ट्रान्सपरंट बॉक्स दिसत नाही. याच पद्धतीचा ट्रान्सपरंट बॉक्स या मशीनमध्ये सुद्धा येणार. ठीक आहे. याच्यामध्ये अडचण काय सांगितली मी तुम्हाला, 9 इंच 11 इंच 13 इंच एवढंच अंतर खत आणि बियाण्याच्या मशीनमध्ये होऊ शकते. परंतु जी मशीन 12 दातवाली जी मशीन आहे, ह्या मशीनमध्ये आपल्याला 5.5 इंचापासून 33 इंचापर्यंत अंतर करता येणार. त्यानंतर पर्टिक्युलर एक दात जर बंद करायचा असेल तुम्हाला, तर या बाजूची कॅप काढायची. म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवतो. ही कॅप काढायची. ही कॅप काढली की इथे एक नट आहे. तो नट जर काढला तर हे दात मधून बियाणं पडणार नाही, या दातातून बियाणं पडणार नाही. त्यानंतर याच्यासोबत 4 प्रकारचे स्पेसर येतात. आता हे दात बंद केला म्हणजे हे चालू आहे. परत हे बंद केला तर हे आणि हे चालू आहे. हे 2 बंद केले तर ह्या प्रकारची सेटिंग याच्यामध्ये आहे. परंतु आता फक्त आपल्याला ह्याच दातातलं अंतर वाढवायचं आहे, ह्या 2 दातातलं अंतर वाढवायचं. तर याच्यात 4 प्रकारचे स्पेसर येतात. आमची टेक्निकल टीम तुम्हाला हे कशा पद्धतीचे स्पेसर मॅनेज करायचे, कशा पद्धतीने लावायचे हे सुद्धा समजावून सांगते. या प्रकारची फॅसिलिटी म्हणजे काय, हे लोक मशीन विकतात, फक्त विकून सर्व्हिस देत नाही. म्हणजे सर्व्हिस इन द सेन्स तुम्हाला कोणत्याच प्रकारचे स्पेसर म्हणजे अंतर कसे करायचे किंवा दात बंद कसे करायचे ह्या प्रकारच्या तुम्हाला मार्गदर्शन मार्केटमध्ये जवळपास मिळत नाही. त्यानंतर ह्या मशीनचे सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुमचा हा स्प्रिंग जरी गेला तरी ही असेंब्ली तुम्हाला आम्ही देऊ. त्यानंतर यातला एक दात जरी तुटला किंवा एक कॅप जरी तुटली तरी आम्ही तुम्हाला सर्व प्रकारच्या याच्या ॲसेसरीज आम्ही प्रोव्हाइड करू, म्हणजे स्पेअर पार्ट आम्ही प्रोव्हाइड करू. त्यानंतर बघा, इथे बियाण्याचं खोली कमी करण्यासाठी डेमो म्हणून तुम्हाला आम्ही एक कॅप लावून दाखवली. तर बघा, आता इथे 2.5 इंच दाना खोल पडेल, तर इथे 1.5 इंच दाना खोल पडेल. ठीक आहे. तर हा एक प्रकार आहे. त्यानंतर आपल्याजवळ तिसऱ्या प्रकारची मशीन आहे. 1 2 त्यानंतर तिसऱ्या प्रकारची मशीन आहे फक्त खताची. खत बियाण्यापेक्षा खोल गेलं पाहिजे म्हणून खताचं अंतर जवळपास 2.5 ते 2.25 इंच खोलीवर खत पडेल. खतामध्ये अंतर होते 8.5 इंच, या 2 दातातलं अंतर 9.5 इंच आणि 10.5 इंच. ठीक आहे. खताचा बॉक्स जो आहे हा 14 किलोचा बॉक्स आहे. ही मशीन सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला मार्केट, तर ही फक्त खताची मशीन आहे आणि खताच्या मशीनमध्ये अंतर 8.5 इंच, ह्या 2 दातातलं अंतर 9.5 इंच आणि 10.5 इंच अशा प्रकारचं अंतर खताच्या मशीनमध्ये होतं. ही मशीन तुम्हाला मार्केटमध्ये भारतात कुठेच सध्या पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. ही मशीन सर्वप्रथम आपण लॉन्च करत आहोत आणि या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना खूप जबरदस्त होणार आहे. कारण खत देण्यासाठी लागणारं मजूर आणि सगळ्यात महत्त्वाची असते वेळ आणि त्यासोबत लागणारी क्वांटिटी. या नॉचद्वारे या बाजूला इथे एक नॉच आहे. तर तुम्ही किती ग्राम खत तुमचं पडलं पाहिजे हे तुम्ही पूर्ण इथून ठरवू शकता. सगळ्यात पहिले फील्डवर तुम्ही कोऱ्या जागी म्हणजे अंगणात याची टेस्ट घ्यायची. तुम्हाला किती ग्राम खत पडलं पाहिजे तेवढंच खत पडेल. कारण तुम्ही कितीही मजूर लावलं तर मजूर तुम्हाला माप जेवढं असते तेवढं खतच टाकणार नाही, फार जास्त खत टाकतात. चौथं मशीन म्हणजे हे मशीन आहे कांदा, तीळ, मोहरी आणि सर्व भाजीपाला पिके. हे मशीन याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज येतात. सर्वप्रथम आम्ही ही मशीन एक लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे अंतर होऊ शकतात. या बाजूला याचे इथे गेअर असतात आणि जर इथला गेअर आणि इथला गेअर जर चेंज केला तर बियाण्यामधलं अंतर कमी जास्त होते. ही ॲग्रीपॉवरची मशीन आहे. ही मशीन संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आम्ही पाठवतो. दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा किंवा वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर अशा प्रकारच्या ह्या 4ही प्रकारच्या मशीन मी तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत दाखवलेल्या आहे. या बाबतीत काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही व्हिडिओच्या स्वरूपात देऊ आणि जर का थोडक्यात प्रश्न असेल तुमचा तर कमेंटला उत्तर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला मिळेल. परंतु यावर्षी मजूर आणि वेळ, मजूर तुम्हाला भेटून जाईल पण वेळ हातून निघून जाईल. म्हणून ही मशीन अत्यंत महत्त्वाची आहे आणि सक्सेसफुल मशीन आहे जे आम्ही गेल्या 2 वर्षापासून विकत आहोत. तर तुम्हाला ही मशीन जर पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करा किंवा वेबसाईटवरून डायरेक्ट बुक करू शकता. धन्यवाद. बियाणे पेरणी यंत्राची किंमत 6,700 रुपये. संपूर्ण महाराष्ट्रभर पाठवतो आम्ही, भारतभर पाठवतो. त्यानंतर खत आणि बियाणे पेरणी यंत्र 7,700 रुपये संपूर्ण भारतभर मिळेल. त्यानंतर फक्त खत पेरणी यंत्र, खत टोकन यंत्र म्हणू आपण याला, हे 5,000 रुपयाचं यंत्र 5,050 रुपयाचं मिळते. त्यानंतर
हे जे भाजीपाला पेरणी यंत्र आहे, कांदा, तीळ आणि सर्व भाजीपाला बिया, हे यंत्र आहे 8,100 रुपयाचं.